बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन महत्त्वाच्या 70 घडामोडी पाहूया। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा आज एकाच मंचावर येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार। कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी एकसंघ होत असेल तर ते मान्य करू, पण यासाठी भाजप शिंदेंच्या सेनेसह महायुतीतील घटक पक्षांची संमती घ्यावी, आमदार सुनील शेळकेंची अट। दादरमधल्या लग्न सोहळ्यात सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांचं उत्साही हस्तांदोलन। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या विलास शिंदेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पाया पडून त्यांची भेट घेतली। नाराजीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल। विलास शिंदे हे जुने कार्यकर्ते, त्यामुळे त्यांनी भेट घेतली। विलास शिंदे हे नाराज आहेत का आपल्याला माहीत नाही। विलास शिंदेंच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। निलेश राणेंकडून मंत्री नितेश राणेंना सल्ला देणारी पोस्ट डिलीट। मुख्यमंत्री फडणवीसांबाबत नितेश राणेंनी जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। महाराज आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न असून गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सगळ्या भागातील प्रवासी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेननं प्रवास करतायत। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेन रायगड, प्रतापगड, लाल महाल असेल किंवा शिवसृष्टीलाही जाणार। यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळेल। रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्याला उपस्थिती लावणार। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शेकडो शिवभक्तांची गडावर गर्दी। भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आज शिवराज्याभिषेक सोहळा, विविध कार्यक्रमांचंही आयोजन। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये पालखी मिरवणूक, शिवराज्याभिषेक सोहळ्याचंही आयोजन। मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि नागपूरकरांचा सहभाग। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण। प्रकरणाची सुनावणी बीडमधल्या विशेष मकोका न्यायालयात सुरू। मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, कडूंचा इशारा। पुण्यात कैद्यांच्या नावाखाली करण्यात आलेला घोटाळा म्हणजे प्रेताच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार। राजू शेट्टींचं वक्तव्य, तर अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकरांवरही गंभीर आरोप केले। शशांक अगवणे आणि सुशील अगवणेचा ताबा पुणे पोलीस घेणार। बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी चौकशी। आम्ही निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं, मात्र त्यावर फडणवीसांनी का उत्तर द्यावं? काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा सवाल। तर 60,000 लोक रांगेत होते की नाही याचंही उत्तर त्यांनी द्यावं, गायकवाडांचा फडणवीसांना टोला। भंडाऱ्यामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने। खासदार प्रशांत पटोलेंचा अधिकाऱ्यांनी मोबाईल हिसकावल्याचा आरोप। यानंतर पालकमंत्री सावकार यांची आमदार खासदारांसोबत बंद दाराआड चर्चा। ठाणे बोरिवली बोगद्याला विरोध नाही, मात्र त्यामुळे झालेली झाडांची कत्तल, वाढलेलं प्रदूषण यावर चिंता व्यक्त। आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जनता दरबार घेतला। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांशी संवाद साधला। मंत्रिमंडळाचं प्रगती पुस्तक काढलं, त्यात नापास, पण परीक्षा कधी दिली नाही, मग आपण नापास कसे झालो? मंत्री संजय राठोड यांचा सवाल। साताऱ्यामध्ये 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार। घोषणेनंतर साताऱ्यातील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रराजेंचा कंदी पेढे वाटत जल्लोष। 12 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश, शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया। म्हाडाच्या अभय योजनांची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत। अभय योजनेअंतर्गत पुनर्विकसित इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफ होणार। 80 गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होणार।
आजपासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू. सकाळी 9:50 पहिलं विमान उड्डाण घेणार. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि जयकुमार गोरे उपस्थित राहणार. एसटी महामंडळाला मे महिना अखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारली जाणार. पर्यावरण संवर्धनासोबतच पश्चिम रेल्वेच्या महसुलातही त्यामुळे भर पडणार. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र डोंगरगण इथं पर्यटकांची गर्दी. परिसर हिरवळीनं नटल्यानं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर इथं आता 100% फोटो काढण्यास मनाई. ऑनलाईन दर्शन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती. विठ्ठल नामाचा जयघोष करत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी हिंगोलीमध्ये दाखल. 1 जून रोही वाशिममधून निघालेली ही दिंडी 6 जुलैला पंढरीमध्ये दाखल होणार. पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी जोर धरत असल्यानं मंदिर प्रशासनाचा निर्णय. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 1200 भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळणार. 15 जूनला टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणी पार पडणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शन रांगेत भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी. लहान मुलांना उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषात हाणामारी. पश्चिम रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई. तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 43 कोटीहून अधिक दंड वसूल. गडचिरोलीच्या जंगलातल्या 1 लाख झाडांची कत्तल होण्याची शक्यता. सुरजागडच्या लोहखनिज खाणीच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी. 30,000 आदिवासींचं विस्थापन आणि 1000 हेक्टरचं जंगल उजाड होणार. महाराष्ट्रात 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णसंख्या आता 607 वर, तर राज्यामध्ये 814 रुग्ण यशस्वीरित्या बरे. इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला. अनेक गावातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुळेंची प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी. लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परिणामी शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालेला. अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली. दापोलीमध्ये पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचलं. नागरिकांचीही तारांबळ. चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी. हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. गोंदियात पावसाऐवजी उकाडा. मृग नक्षत्र सुरू असतानाही पावसाचा पत्ता नाही. तापमान थेट 42 अंशांवर. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. यवतमाळमधील पांढरकवडा बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दणदणीत विजय. दोघांनी 18 पैकी 17 जागा जिंकल्या, तर भाजपनं खातही उघडलं नाही. नांदेडच्या हदगावमधील रजिस्ट्री कार्यालयात बेकायदेशीर रजिस्ट्री प्रकरण. दुय्यम निबंधक निलंबित. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधकांच्या अहवालानंतर कारवाई. तब्बल 16 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू. निवळीमध्ये मिनी बस आणि एलपीजी गॅस टँकर यांच्यामध्ये झालेल्या अपघातानंतर झालेल्या गॅस गळतीमुळे ही वाहतूक बंद होती. साताऱ्यातील भोपे गावाजवळ गॅस टँकरनं अचानक पेट घेतला. सुदैवानं टँकर रिकामा असल्यानं मोठी दुर्घटना टळली, मात्र टँकर जळून खाक. नाशिकमधील मालेगावजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात. 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. चिठ्ठीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू. लोणावळ्यातील भुशी धरणात 2 तरुणांचा बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. गोंदियात पिंडदानासाठी गेलेल्या 3 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू. कोरणी घाटात पूजा करण्यापूर्वी अंघोळीच्या वेळी घटना घडल्याची माहिती. एका महिलेला वाचवताना 3 महिलांनी जीव गमावल्यामुळे परिसरात हळहळ. भंडाऱ्यामध्ये 8 महिन्यांच्या नर बिबट्याचा शेताच्या कुंपणात अडकून मृत्यू. अडाळ वनपरिक्षेत्रातील मलकाझरी शेत शिवारातली घटना.
मुंबईच्या अंधेरीत पूर्व भागात विनापरवाना ड्रोन कॅमेरा उडवल्यानं तिघांविरोधात गुन्हा दाखल. बंदी असताना देखील ड्रोन उडवल्यानं कारवाई. राजधानी दिल्लीमध्ये जून महिन्यातही गरमीनं नागरिक त्रस्त. उष्णतेचा पारा 43 अंशांवर. बदलत्या हवामानाचा आरोग्यावरही परिणाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण. यानिमित्त भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा पत्रकार परिषद घेणार, तर मुंबईतही विशेष कार्यशाळेचं आयोजन. सगळ्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काम करावं लागेल. प्रत्येक घरात संस्कार असावेत आणि कुटुंबात लोक एकत्र असावेत, जेणेकरून सनातन परंपरेची पुन्हा स्थापना होईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं वक्तव्य. रात्रीच्या अंधारात मतमोजणी करण्यात आली. निवडणूक आयोग बीजेपी सरकारच्या एका विभागासारखं काम करत असेल तर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया. बिहारमध्ये एनडीएत फूट. केंद्रात मंत्री असलेल्या लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांची सगळ्या 243 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा. केंद्रीय मंत्री चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणूक लढवणार, तर लोकच आपला मतदारसंघ ठरवतील. चिराग पासवान यांचं स्पष्टीकरण. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 7 दिवसांच्या फ्रान्स, युरोपीय संघ आणि बेल्जियम दौऱ्यावर. फ्रेंच परराष्ट्र मंत्र्यांसह द्विपक्षीय चर्चा आणि ब्रुसेल्समध्ये भारत बेल्जियम सहकार्यावरती बैठक घेणार असल्याची माहिती. हेरगिरी प्रकरणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिसार न्यायालयात हजर केलं जाईल. हिसार पोलिसांकडून ज्योतीच्या इलेक्ट्रॉनिक डेटाची चौकशी. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाची कुटुंबियांशी बोलण्यास परवानगीसाठी याचिका. याचिकेवरती आज एनआयए कोर्टामध्ये सुनावणी होणार. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची 11 जून रोजी सुटका होण्याची शक्यता. इम्रान खान अल कादिर ट्रस्ट प्रकरणामध्ये ऑगस्ट 2023 पासून आदियाला तुरुंगात आहेत. 11 जूनला इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये शिक्षेच्या याचिकांवर सुनावणी. ओडिशामध्ये आयएस अधिकाऱ्याला 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. धीमन चकमा असं नाव असून 2021ला आयएस झाला होता. गुजरातमधल्या गीर सोमनाथ इथं रात्री भूकंप. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी नाही. सुरतच्या 8व्या भागात रेव्हेन्यू एजन्सीत काम करणाऱ्या अंजली वरमोरा नावाच्या मॉडेलची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मात्र प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता. ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास सन्मान. ऑक्टोबर दौऱ्यामध्ये निरोप समारंभाचं आयोजन. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती. स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता. अल्कराजचं सलग दुसरं फ्रेंच ओपन विजेतेपद. अंतिम लढतीमध्ये अल्कराजची यानिक सिनरवर मात. 2 सेटच्या पिछाडीनंतरही अल्कराजची मुसंडी. महत्वाच्या 70 घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. काही बातम्या सविस्तर. रायगडावरती आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवे परिसरात दाखल होतील आणि त्यापूर्वी रोपवे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहू. आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळात रोपवे परिसरात दाखल होतील. तत्पूर्वी आपण बघितलात तर मुख्य प्रवेशद्वारावर आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा रोपवेचा जो परिसर आहे या परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत असतील, त्याच्यानंतर रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले असतील, हे थोड्याच वेळात आता या ठिकाणी मोटारीने दाखल होतील आणि त्यानंतर रोपवेच्या मार्गाने ते किल्ले रायगडावर जाणार आहेत. तत्पूर्वी आपण बघितलात तर हा संपूर्ण जो हा परिसर आहे तो पोलिसांनी या ठिकाणी आता चोख बंदोबस्त बजावताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता या परिसराला एक पोलिसांचा घेराव या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता हा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आजचा जो दिवस आहे त्या दिवशी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि इतर जे काही मंत्रिमंडळातील नेते आहेत ते देखील थोड्याच वेळात किल्ले रायगडाकडे जाणार आहेत. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक.